सो हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही छानच असणार. आज आम्ही ना झुडिओला गेलो होतो. दैविकचा बड्डे होता, तर तेजसनेच म्हणजे त्याच्या चाचूने त्याला खूप सारे ड्रेसेस घेतले आहेत आणि हे इथे ट्रायल करत होतो आम्ही की कसे दिसत आहे, काय दिसत आहे. त्याचा चाचू त्याचा फेवरेट असल्यामुळे तो नेहमी त्याच्याच चॉईसने कपडे घालत असतो. आणि तो जो पहिले तुम्ही झेब्रावाला तो टी शर्ट पॅन्ट बघितला तो पण त्याला आवडला होता. आणि इथे तुम्हाला गंमत सांगत होता की मी बसू का त्या बॅगमध्ये झुडिओच्या. मग मी त्याला बोलले ठीक आहे चल तू बस त्या बॅगमध्ये. तर तुम्हाला म्हणते की नाही चाचू ओरडेल ते अंकल ओरडतील. तसा खूप समजदार आहे तो. आणि तो शेवटी नाहीच बसला त्या बॅगमध्ये. आणि हे बघा ती एवढा मोठा झोला घेऊन तो पूर्ण गोल 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 सगळीकडे फिरतच होता. बघा कसा फिरतोय एकदम. आणि त्याचंच आम्ही ते एक रील पण काढली आहे. ती रील मी शेअर केली इंस्टाग्रामला. मी इंस्टाग्राम आय डी देते, नक्की तुम्ही ती रील बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते सांगा. आपला नवरा आपल्यासाठी जेव्हा कपडे घेतो तेव्हा हा ते फिलिंग जे असतं ते. मग आम्ही बिल केलं आणि तिथून आम्ही निघालो. हे बघा यांची मस्ती. असे सगळे लोक आमच्याकडे बघत होते. आणि तो अजून सांगत होता की मला काय काय घ्यायचं आहे, काय काय नाही. आम्ही त्याला एक छोटीशी रिमोट कंट्रोलवाली कार पण घेतली आहे आणि बाईक पण घेतली आहे त्याच्या आजोबांनी. आणि हे बघा हा उत्साही त्यांना बिल देत होता. ऑलरेडी आम्ही फोनवर त्यांना बिल दाखवलं होतं, तरी पण ते बिल त्याने तिथून घेतलं. मग आम्ही तिथून निघून घरी आलो. आणि त्याच्यानंतर बघा हे डेकोरेशन जे त्याच्यासाठी ब्लू अँड व्हाईट थीममध्ये केलेलं होतं ते बघून त्याला इतका आनंद झाला. त्याच्यानंतर आम्ही केक घ्यायला गेलो. त्याला घरी सोडलं कारण त्याच्यासाठी एक सरप्राईज केक मी बनवलेला होता. आणि तो त्याच्या मम्माने पण चॉईस केला होता आणि त्याने पण चॉईस केला होता. हे बघा हा तो थीम केक आहे कार्सचा, कारण तो खूप 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 शौकीन आहे. ऑलवेज JDS केकमध्येच ऑफकोर्स गेलेलो. हे बघा मी अशी रेडी झाले होते. मी एक वन पीस घातलेला होता आणि अशी हेअरस्टाईल केली होती. नेल आर्ट पण फ्लॉट केलेला आहे. आणि लाईट्स लागल्यावर ते डेकोरेशन असं दिसत होतं. त्याच्या आजोबांनी पण एक दुसरा केक आणला होता. आणि अशा प्रकारे एवढी सगळी मस्त फॅमिली जमलेली. आणि आमचे सगळे गिफ्ट ओपन करून झाल्यानंतर हे फेवरेट गिफ्ट होतं. टेंट हाऊस त्यांनी आणलेलं होतं. ते त्याने बेडरूममध्ये लावलं लगेच त्याच्यानंतर. आणि काही गेस्ट होते, स्पेशल गेस्ट आहेत. गेस्ट नाही आहेत, ती आमची फॅमिलीच आहे. त्यांनी पण त्याच्यासाठी एक छान गिफ्ट आणलं होतं. तोपर्यंत आमच्या दादाने सगळे बड्डेचे जे न्यू ड्रेसेस होते ते काढून टाकले आणि साधा नाईट ड्रेस घालून तो आला. अशी एवढी मोठी आमची एक क्यूटशी फॅमिली आहे. आणि आमचे व्लॉग बघायला तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंट करा. मी दररोज डेली ब्लॉग टाकणारच आहे. तर त्याला असं सांगितलं आहे की कोणी काही दिलं तर लगेच घ्यायचं नाही, म्हणून त्याने ते गिफ्टसुद्धा घेतले नाही. परत हॅपी बर्थडे आम्ही त्याचा एक केला. रात्री खूप उशीर झाला होता. एक छान असा डिनर सगळ्यांना आम्ही दिला होता मेन्यूमध्ये. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.